श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, श्रावण महिना सुरू झाला की वातावरण कसं एक आनंदी प्रसन्न होतं. आपल्या सर्वांना बेल गोळा करायचं, सगळे पूजेचं साहित्य जमा करायचं, फुलं आणायची. आपल्याला एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आपल्यामध्ये आणि आपण भक्तिभावाने महादेवाची पूजा करतो, पाणी वाहतो, अभिषेक करतो, बेल वाहतो आणि सर्व साहित्य जमा करतो. या श्रावण महिन्याची चाहूल लागली की या सर्व कामाला सुरुवात होते. तर मैत्रिणींनो, आणि श्रावण महिना म्हटलं की वातावरण एक वेगळंच भक्ती निर्माण होते. सगळीकडे हर हर महादेवाचा जयघोष, शिवमंदिरामध्ये होणारा अभिषेक, बेलपत्र, फुले आणि जलाने केली जाणारी महादेवाची पूजा. आणि या पवित्र श्रावण महिन्यात जर तुम्हाला भगवान शिवाची विशेष सेवा आणि उपासना करायची असेल तर आजचा विषय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत श्रावणातील पशुपती व्रत नेमके कसे करायचे, हे व्रत किती सोमवार करायचे, सकाळी मंदिरात गेल्यावर काय करायचं, महादेवांना कोणते पदार्थ अर्पण करायचे, बेलपत्र किती असावे, संध्याकाळची पूजा कशी करायची, 6 दिव्याचा नियम काय आहे, नैवेद्य कसा ठेवायचा आणि 5व्या सोमवारी काय करायचे, या सगळ्या प्रश्नांची माहिती आज आपण अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका. पशुपती व्रत का करावे? मैत्रिणींनो, आयुष्य नेहमी आपल्या मनाप्रमाणे चालत नाही. कधी संसारात अडचणी येतात, कधी विवाहाच्या बाबतीत अडथळे निर्माण होतात, कधी आर्थिक परिस्थिती कठीण होते, कधी कर्जाचा ताण वाढतो, तर कधी एखाद्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नाही. अशा वेळी माणूस अनेकदा देवाच्या चरणी धाव घेतो. हे देवा, मला या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखव. हीच प्रार्थना मनात ठेवून अनेक शिवभक्त पशुपती व्रत श्रद्धेने करतात. भगवान शिवांना आपण पशुपतीनाथ म्हणूनही ओळखतो. भोलेनाथ हे भक्तांच्या भावनेला महत्त्व देणारे देव मानले जातात. म्हणून या व्रताकडे केवळ एखादी इच्छा पूर्ण करण्याचे साधन म्हणून न पाहता श्रावण महिन्यात महादेवाच्या चरणी केलेली श्रद्धापूर्ण साधना म्हणून पहा. श्रावणातील 5 सोमवार. मैत्रिणींनो, श्रावण महिना हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. या काळात सोमवारच्या विशेष दिवशी शिवपूजा, अभिषेक, बेलपत्र अर्पण आणि शिवनामस्मरण करण्याची परंपरा आहे. त्यामुळे या पवित्र श्रावणात तुम्हाला पशुपती व्रत करायचे असेल तर 5 सोमवार श्रद्धेने करण्याची प्रचलित पद्धत आपण पाहणार आहोत. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, यथाशक्ती आणि यथाभक्ती देवाला मोठमोठे विधी करण्यापेक्षा मनातील श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची आहे. तुमच्या घरची परंपरा किंवा गुरुजीची पद्धत वेगळी असेल तर तीच पद्धत प्राधान्याने पाळा. पहिल्या सोमवारी सकाळची तयारी. श्रावणातील सोमवारच्या दिवशी शक्य तितक्या लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. शक्य असल्यास साधे आणि स्वच्छ वस्त्र घाला. यानंतर सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करा आणि भगवान शिवांना मनोभावे नमस्कार करा. मनात म्हणा, हे महादेवा, या श्रावण महिन्यात तुमची सेवा करण्याची मला संधी मिळाली आहे. माझ्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका आणि माझी भक्ती स्वीकार करा. आणि त्यानंतर महादेवाच्या मंदिराकडे निघा. पूजेसाठी काय घेऊन जावे? मंदिरात जाताना शक्यतेनुसार हे साहित्य घेऊ शकता. स्वच्छ पाणी, दूध, पंचामृत, गंगाजल, बेलपत्र, धोत्र्याची फुलं किंवा फळं, इतर फुले, भस्म आणि कापूर. त्यासोबत नैवेद्यासाठी एखादा गोड पदार्थही घेऊन जाऊ शकता. आणि या पशुपती व्रताच्या पद्धतीमध्ये सांगितले जाणारे 6 दिवे सोबत घेऊन जा. 108 बेलपत्र असतील तर ते सुद्धा घेऊन जा. आणि 108 बेलपत्र मिळाले नाहीत म्हणून चिंता करू नका. जेवढे उपलब्ध आहेत तेवढेच श्रद्धेने अर्पण करा. महादेवाचा अभिषेक. मंदिरात पोहोचल्यानंतर भगवान शिवाचे दर्शन घ्या. यानंतर शिवलिंगावर प्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. त्यानंतर दूध अर्पण करा, पंचामृताने अभिषेक करा आणि शेवटी पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. अभिषेकाच्या वेळी मन शांत ठेवा आणि ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करा. मनात तुमच्या ज्या काही चिंता आहेत त्या महादेवाच्या चरणी सोपवा. बेलपत्र अर्पण. अभिषेक झाल्यानंतर भगवान शिवांना बेलपत्र अर्पण करा. धोत्र्याचे फुलं किंवा फळ उपलब्ध असल्यास ते अर्पण करा. पांढरी फुले अर्पण करा. भस्म अर्पण करा. कापूर प्रज्वलित करून आरती करा.
आणि काही क्षण डोळे मिटून महादेवाचे ध्यान करा. या क्षणी मनात एकच भावना असू द्या, महादेवा, माझ्यावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. सकाळचा फलाहार. पशुपती व्रत करणारे भक्त सकाळी फलाहार करण्याची पद्धत पाळतात. फळे किंवा शरीराला योग्य असा हलका आहार घेऊ शकता. मात्र तुमच्या आरोग्याची परिस्थिती वेगळी असल्यास उपवास करण्याचा हट्ट करू नका. देवाला तुमचे आरोग्य धोक्यात घालून केलेली भक्ती अनपेक्षित नाही. श्रद्धा ठेवा, पण विवेकही ठेवा. दिवसभर काय करायचे? मैत्रिणींनो, व्रत म्हणजे फक्त सकाळी मंदिरात जाऊन पूजा करणे नाही. दिवसभर शक्य तितके मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणाबद्दल द्वेष करू नका. जाणून बुजून कोणाचे मन दुखू नका. वाईट बोलणे टाळा आणि शक्य तितक्या वेळा मनात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करत राहा. श्रावण महिन्यात केलेले शिव नामस्मरण मनाला एक वेगळीच शांतता देऊ शकते. संध्याकाळची शिवसेवा. आता येतो व्रताचा आणखीन एक महत्त्वाचा भाग. संध्याकाळी प्रदोष काळाच्या आसपास पुन्हा महादेवाच्या मंदिरात जा. सकाळी केलेल्या पूजेतील साहित्य आणि 6 दिवे सोबत घेऊन जा. त्यासोबत घरच्या घरी तयार केलेल्या गोड नैवेद्य घेऊन जा. शिरा, गोड पदार्थ किंवा तुमच्या घरच्या परंपरेनुसार एखादा सात्विक नैवेद्य घेऊ शकता. 6 दिव्याची सेवा. पशुपती व्रताच्या या प्रचलित पद्धतीमध्ये 6 दिव्यांना विशेष स्थान दिले जाते. 5 दिवे महादेवाच्या समोर प्रज्वलित करावेत आणि 1 दिवा घरी परतल्यानंतर घरात प्रवेश करण्यापूर्वी उजव्या बाजूला लावण्याची पद्धत सांगितली जाते. पहिल्या सोमवारी ज्या प्रकारचे दिवे निवडाल, शक्य असल्यास पुढील सोमवारीही त्याच प्रकारचे दिवे वापरा. कणकेचे दिवे किंवा मातीच्या पंत्या वापरू शकता. शक्य असल्यास तुपाचा दिवा लावावा. नैवेद्य कसा ठेवायचा? मंदिरात आणलेला नैवेद्य तसेच 3 भागात करावा. 2 भाग भगवान शिवांना अर्पण करावेत आणि 1 भाग प्रसाद म्हणून कुटुंबातील सदस्यांना श्रद्धेने द्यावा. यानंतरच नेहमीचे भोजन करावे. 5वा सोमवार. आता येतो या व्रताचा शेवटचा आणि विशेष सोमवार. 5व्या सोमवारी नेहमीप्रमाणे महादेवाची पूजा आणि अभिषेक करा. नैवेद्य अर्पण करा आणि शक्य असल्यास तूप, गोळ आणि पोळीपासून तयार केलेला चुरमा नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची परंपरा पाळू शकता. यानंतर आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा दान करा. रक्कम किती असावी याला महत्त्व नाही, भावना महत्त्वाची. एक महत्त्वाची प्रार्थना. माझ्या स्वामी मैत्रिणींनो, प्रत्येक सोमवारी महादेवासमोर बसून आपल्या समस्या जरूर सांगा, पण फक्त माझी ही इच्छा पूर्ण करा एवढेच म्हणू नका. त्याऐवजी असे म्हणा, हे महादेवा, माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला मिळू दे. माझ्या आयुष्यातील अडचणींना सामोरे जाण्याचे सामर्थ्य द्या. योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या आणि माझ्या घरावर तुमची कृपा सदैव राहू द्या. ही प्रार्थना मनापासून करा. श्री स्वामी समर्थ आणि महादेव. माझ्या स्वामी मैत्रिणींनो, आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना दत्तात्रेयांचं स्वरूप मानतो आणि भगवान दत्तात्रेयाच्या उपासनेमध्ये शिवतत्वालाही विशेष स्थान आहे. म्हणून श्रावणाच्या या पवित्र काळात स्वामी नामस्मरण आणि शिवनामस्मरण मनाला भक्तीच्या मार्गावर स्थिर करण्याचे साधन बनू शकते. सकाळी उठल्यावर श्री स्वामी समर्थ या आणि महादेवाची पूजा करताना ओम नमः शिवाय असे प्रेमाने स्मरण करा. शेवटचा भक्तिमय संदेश. माझ्या स्वामी मैत्रिणींनो, श्रावण हा फक्त 1 महिना नाही, तो आपल्या मनाला पुन्हा भक्तीकडे वळवा असे प्रेमाने स्मरण करा. शेवटचा भक्तिमय संदेश. मैत्रिणींनो, हा 1 महिना नाही, तो आपल्या मनाला पुन्हा भक्तीकडे वळवण्याची ही संधी आहे. शिवनामाचा जप करा, स्वामी महाराजांचे स्मरण करा आणि आपल्या मनातील चिंता देवाच्या चरणी सोपून योग्य प्रयत्न करत राहा. कारण संकट कितीही मोठे असले तरी श्रद्धा सोडू नका. महादेव मार्ग दाखवतात. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.